नमस्कार, मी प्राध्यापिका जयश्री चौहान. काव्यपरी जयश्री ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. सर्व देवी भक्तांना शारदीय नवरात्र उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आजपासून शारदीय नवरात्र उत्सवाची मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने सुरुवात होत आहे. अश्विन महिन्यात शरद ऋतूची सुरुवात होते आणि त्यामुळे या नवरात्राला शारदीय नवरात्र उत्सव असे म्हटले जाते. शारदीय नवरात्र हा भारतातील सर्वात मोठा उत्सव आहे. अश्विन शुक्ल प्रतिपदेपासून दुर्गेच्या 9 रूपांची पूजा अर्चा, साधना, उपासना आणि भजन केले जाते. कारण दुर्गा मातेने याच काळात महिषासूर राक्षसाचा वध केला होता. भक्तिशक्तीच्या विजयाचा हा उत्सव आहे. वाईटावर चांगल्या विजयाचे हे प्रतीक आहे आणि म्हणून हे 9 दिवस माता दुर्गेच्या शक्तीच्या उपासनेला समर्पित केले जातात. 9 देवीच्या 9 रूपांची या काळात मनोभावे पूजा अर्चा उपासना केली जाते. दुर्गा मातेची 9 रूपे: प्रथम शैलपुत्रीच, द्वितीयं ब्रह्मचारिणी, तृतीयं चंद्रघंटेति कुष्मांडेति चतुर्थकं, पंचम स्कंदमातेति, षष्ठम कात्यायनीति च, सप्तम कालरात्रीति महागौरी चाष्टमं, नवम सिद्धिदात्री च, नवदुर्गा प्रकृतिता, उक्तानित्यानि नमामि ब्रह्मण्येव महात्मना. अशी दुर्गेची शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी आणि सिद्धिदात्री अशी 9 रूपे आहेत. नवरात्रीत मातेच्या या 9 रूपांची मनोभावे पूजा अर्चा केली जाते. ओम देवी शैलपुत्रे नमः. आजच्या प्रथम दिवशी दुर्गा मातेचे पहिले रूप असलेली देवी शैलपुत्री मातेच्या रूपाची पूजा केली जाते. घटस्थापनेनंतर पहिल्या दिवशी माता शैलपुत्री देवीच्या पूजेला विशेष महत्त्व आहे. देवी माता सतीचाच पुनर्जन्म शैलपुत्रीच्या रूपात झाला असे मानले जाते. शैलपुत्री देवीचे हे नाव कसे पडले? शैल म्हणजे हिमालय पर्वतराजा आणि त्यांची कन्या म्हणून माता पार्वतीलाच शैलपुत्री असे म्हणतात. पार्वतीचे वाहन ऋषभ आहे आणि म्हणून तिला ऋषभारूढ असेही म्हणतात. माता शैलपुत्रीचे रूप अतिशय साधे, शांत, विनयशील आणि दयाळू आहे. शैलपुत्री मातेच्या कपाळावर अर्धचंद्र स्थापित आहे. मातेच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि डाव्या हातात कमळ आहे. ती नंदीवर स्वार होऊन हिमालयावर विराजमान आहे. कठोर तपश्चर्या करणारी माता शैलपुत्री ही सर्व वन्य प्राण्यांची सुद्धा रक्षक आहे असे मानले जाते. सौंदर्य आणि दयाळूपणाची ती मूर्ती आहे. ती तिच्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करते. संकटाच्या वेळी त्यांचे रक्षण करते. हिमालयाची कन्या असल्याने बर्फाप्रमाणे तिचा रंग पांढरा आहे. शैलपुत्री मातेच्या पूजेमध्ये पांढऱ्या रंगाला खूप महत्त्व आहे. पांढरे वस्त्र, पांढरे फूल देवीला अर्पण केले जाते. यामध्ये मोगरा, जाई, जुई, चमेली, कण्हेर अशा पांढऱ्या रंगाची फुले तिला वाहिली जातात. कारण पांढरा रंग हा शुद्धता, साधेपणा, शांतता आणि निखळपणाचे प्रतीक आहे. माता शैलपुत्री देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी, तिची उपासना करण्यासाठी अनेक मंत्र म्हटले जातात. यामध्ये ओम देवी शैलपुत्रे देवे नमः या मंत्राचा जप केला जातो. त्याचबरोबर तिची प्रार्थना करताना वंदे वांछित लाभाय चंद्रार्धकृतशेखरां वृषारूढा शूलधरा शैलपुत्री यशस्विनां पुणेन्दुनिभां गौरी मूलाधारा स्थितां प्रथम दुर्गा त्रिनेत्रिणां पटांबरा परिधाना रत्नकिरीटा नामालंकार भूषिता प्रफुल्लवंदना पल्लवधरा कांतकपोलामतुगं कुचां कमनीय लावण्या स्नेमुखी क्षीणमध्यानितंबिनां वंदे वांछितलाभाय चंद्रार्धकृतशेखरां अशी तिची मनोभावी प्रार्थना केली जाते. तिची उपासना करताना प्रथम दुर्गा त्वहिं भवसागरतारिणीं धन ऐश्वरदायिनी शैलपुत्री प्रणम्यहं त्रिलोचननी त्वहिं परमानंद प्रदीयमाण सौभाग्यरोग्यदायिनी शैलपुत्री प्रणम्यहं
चराचरे त्वहिं महामोहविनाशिनी मुक्तिभुक्तिदायिनी शैलपुत्री प्रणम्यहं शैलपुत्री प्रणम्यहं हे स्तोत्र म्हटले जाते। माता शैलपुत्री देवीला तुपाचा नैवेद्य अर्पण केला जातो। माता शैलपुत्री देवीचे मंदिर काशी येथे आहे। असे मानले जाते की जन्म झाल्यावर माता पहिल्यांदा इथे आली आणि इथेच विराजमान झाली। पार्वती, हेमवती ही तिचीच नावे आहेत। त्याचबरोबर काश्मीरमधील बारामुल्ला येथे देखील माता शैलपुत्री देवीचे मंदिर आहे। काश्मीरच्या समृद्ध स्थापत्य वारशाचे, भक्ती आणि संस्कृतीचे प्रतीक आहे। माता शैलपुत्रीच्या साधनेने आपल्या शरीरात ऊर्जेचे केंद्र असणारे मूलाधार चक्र जागृत होते। जीवनात सकारात्मकता आणि समृद्धी येते। या देवी सर्वभूतेषु मा शैलपुत्री रूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 शैलपुत्री नमो नमः। नवरात्रीच्या या काळात मातेच्या 9 रूपांची आपण माहिती घेणार आहोत। यासाठी चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा। आजचा हा भाग आपणास कसा वाटला ते सांगा। पुन्हा भेटू एका नवीन भागात। तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद।